स्वागत करतोय। गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय सागर मंडल। दरम्यान किशोर पुढचा चेंडू, पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, सुंदर स्टार्ट, मिड विकेटला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, चेंडू सीमा पार, चौकार किशोरच्या बॅट मध्ये येतोय, व्हेरी फर्स्ट बॉलला चौकार। थँक्यू। धावसंख्या 4 ने प्रारंभ होतोय किशोर। अप्रतिम शॉट सिलेक्शन इथे बघायला मिळते। मिड विकेट रिजनला मात्र सागर मंडल याला चौकार खेळतोय। सागर मंडल यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, एक युवा गोलंदाज म्हणून आपण सागर यांना बघतायत। गोलंदाजी मार्गवर पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन दाखल झाला। राईट आर्म राऊंड विकेट, समोर जाईल तो लेफ्ट हँड बॅटर मिस्टर किशोर। यावेळेला पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा कट होतोय, डॉट बॉल बघायला मिळतोय, चांगली कम बॅकिंग इथे बघायला मिळते। पॉवर प्लेचं षटक आहे, महत्वाचं षटक आपण बघू शकाल। चेंडू क्रमांक 3 मिस्टर सागर मंडल दाखल होताना गोलंदाजी मार्गवर। यावेळेला मात्र फटका फसलाय आणि किशोर बॅक टू पवेलियन कडे। 3 चेंडू 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। न्यूमॅन नितीन मैदानाच्या आतमध्ये जातोय। सुंदर स्टार्ट दिली होती किशोरने, मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट बघायला मिळतोय आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला मात्र झेल देऊन तंबूच्या आश्रयाला परतताना मिस्टर किशोर। न्यूमॅन दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये मिस्टर नितीन आणि एका बाजूने सागर मंडल सुंदर कमबॅकिंग करताना पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सुंदर लेंथ लाईनला मेंटेन करत आपली अप्रतिम गोलंदाजी, अनुशासन, डिसिप्लिन सुंदर दाखवताना मिस्टर सागर मंडल। पुढचा चेंडू, न्यूमॅन नितीन दाखल झालाय। राईट आर्म ओव्हर द विकेट। पुढचा चेंडू, इथे मात्र पुनश चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय, सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय। अतिशय देखणा चौकार बघायला मिळतोय। पिच केलं होतं ऑन साइडला, शॉट मिडॉनच्या डोक्यावरनं गॅप शोधला गेला आणि चेंडू सरळ जातोय लॉंग ऑनला, वन्स बाउन्स ओव्हर द रोप चौकार। धावसंख्या 4 ने फ्लाय होताना पोहोचले ती तब्बल 8 धावा। चेंडू क्रमांक 5 मिस्टर सागर मंडल गोलंदाजी मार्गवर। यावेळेला मात्र मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग, नितीनला यावं लागतंय बॅक टू पवेलियन कडे। धक्का क्रमांक 2, विकेट इज गॉन अँड म्युझिक इज ऑन। Thank you. दरम्यान 8 धावा धावफलकावर स्वप्नील न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। सागर मंडल मात्र 2 गडी बाद करतोय 8 धावा देऊन। अंतिम चेंडू घेऊन पुनश्च दाखल झालाय सागर। न्यूमॅन स्वप्नील स्ट्राइकला। यावेळेला हळुवारपणे मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, दर्शन तिथे चेंडूला फील्ड करेल। धावसंख्या 9, लॉस ऑफ 2 विकेट। ऐकूया डीजेला, येऊया पुण्याच्या मॅच मध्ये। धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो।
थँक्यू. सुंदर गोलंदाजी सागर यांच्याकडनं. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. न्यूमॅन गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रतीक दाखल झालाय. अप्पी या नावानं हा परिचित असा खेळाडू आपण बघतायत. दरम्यान मिस्टर प्रतीक गोलंदाजी मार्गवर. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. पॉवर प्लेचं षटक आहे, महत्वाचं आहे. 2 गडी बाद झालेले आहेत किशोर आणि नितीन. न्यूमॅन स्वप्नील नॉन सेकंड कडे ते परेश. हो, यावेळेला चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय. पंच दर्शवताना इट इज अ वाईड बॉल. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 रन्स ऑन दी बोर्ड बघायला मिळतात. दहा धावा धावफलकावर. चेंडू क्रमांक पहिला, षटक क्रमांक दुसरा आपण बघताय. समोर जाईल तो स्वप्नील. पुढचा चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 वर. मिस्टर प्रतीक षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी हँडल करताना आपण बघतायत, हाताळताना आपण बघतोय. पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग 2023 सुंदर दिवस रात्र टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतायत. आजचा खऱ्या अर्थाने तिसरा दिवस. थोड्याच वेळामध्ये तिसऱ्या रजनीला शुभारंभ होईल. परेश बऱ्याच वेळानंतर मात्र स्ट्राईकला येतोय. अतिशय सुरेख डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. थोडस मात्र लेफ्टेड ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे. धावसंख्या 1 ने आकार घेताना जाऊन स्थिरावेल ती 12. पुढचा चेंडू हळुवारपणे बॅक टू द बॉलर. एक धाव परिपूर्ण. धावसंख्या 13 वर सवर्ण स्थिरावले गेले. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र लॉंग ऑनला चेंडू एक्झिक्यूट केला गेला आणि चेंडू जातोय वन्स बाउंड सी मा पार. चौकार. धावसंख्या 17 वर जाऊन स्थिरावले. 17 रन्स. सुंदर बॅटिंग करताना मिस्टर परेश. समोर जाईल तो अप्पी. यावेळेला मात्र चेंडूला ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर चेंडू थोडासा मध्ये येतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इथे बघायला मिळते. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण बघताय. मिस्टर प्रतीक गोलंदाजी मार्गवर. तर एका बाजूने परेश प्रचंड क्रिकेटचा अनुभव ज्याच्याकडे, अनेक मैदान ज्यांनी गाजवलेला असा खेळाडू. आडव्या बॅटने इथे मात्र चेंडूला एक्झिक्यूट करतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये दर्शन. प्रयत्नांची पूर्णतः शर्त लावताना इथे मात्र चेंडू जातोय सी मा पार. चौकार. थँक्यू. धावसंख्या मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 ऑन दी बोर्ड.
दरम्यान सागर गोलंदाजी मार्कवर दाखल होताना न्यूमॅन सागर डॉट बॉल आलाय. दरम्यान पुढचा चेंडू मिस्टर स्वप्नील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्लिंग बोल्ड एसटीचे. थँक्यू. न्यूमॅन स्वप्नील बीसे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. बंटू या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू थोडस उशिराने दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. सागर मंडल गोलंदाजी मार्गवर दाखल होताना स्वप्नील अनेक वर्ष ओपन क्रिकेटचा अनुभव ज्याच्याकडे, व्यावसायिक क्रिकेट खूप चांगला खेळला, तोच हा फलंदाज. आल्या मात्र पॉइंटला एक्झिक्यूट करतोय. तिथे मात्र काय घडलंय, कॉलिंग मध्ये गडबड आणि लाईफ मिळते स्वप्नील यांना. संधी होती अप्पीकडे आणि ती संधी हुकली गेले. माननीय शांताराम शिताड साहेबांचे शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय आमच्या मुख्य मंचावर. थोडीशी चुकी झाली इथे प्रतीक यांच्याकडनं. धावसंख्या 21 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू सागर हळुवारपणे मात्र चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. शॉट बॅकवर्ड स्कोअर लेग रिजनला धावसंख्या 1 ने आकार घेताना 22 ऑन दी बोर्ड. आता मात्र परेश कमी फेस केलाय. परेशने चेंडू सलामी लालाय. मात्र 4 चेंडू फक्त फेस केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 9 धावा त्यांच्या नावावरती आहेत. तोच परेश यशस्वी फलंदाज. इथे आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सागर मंडलनं प्रभावित केले. पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग असेल, SKPL असेल, खूप चांगली कामगिरी करताना मिस्टर सागर. पुढचा चेंडू इथे बॅकवर्डला जाऊन हळुवारपणे खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पुनश्च संधी दिली मिस्टर स्वप्नीलनं. गरज नव्हती इथे, कारण एक लाईफ तुम्हाला मिळालेली होती. त्या लाईफचं चांगल्या इनिंग मध्ये कन्वर्ट करू शकला नाही आणि स्वप्नील बॅक टू पॅव्हिलियन. साईनाथ महाराज की जय. कडुलिंबाला आला कसा कोण पाला. सरदंगमी सरदंगमी बाहुलिया साईला. सरदंगमी बाहुलिया साईला. थँक्यू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती 22. न्यूमॅन मुनीर बालशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूने परेश तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर अप्पी. षटक क्रमांक 4 प्रतीक आलाय. षटक क्रमांक 4 स्ट्राइक लाईक ते परेश. इथे मात्र चेंडूला स्टेट डाऊन. ओहो, सुंदर शॉट सिलेक्शन. गोलंदाजाच्या डोक्यावरनं डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केला गेला. लेफ्ट ड्राइव्ह
स्टेट ड्राईव्ह बघायला मिळतोय. धावसंख्या 26. परेश मात्र आज सुंदर बॅटिंग करतोय. 26 रन्स बोर्ड लागल्यात. परेश चा वैयक्तिक तिसरा चौकार बघायला मिळतोय. इथे मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न पंच दर्शवताना वाईड बॉल. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचलोय. 27. षटक क्रमांक 4 आपण बघतोय. पुढचा चेंडू इथे पुणे डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केला गेला. दर्शन तिथे आहे डीप मध्ये. 28 धावा धावफळकावर आहेत. मुनीर बालशी मैदानाच्या आतमध्ये, ज्यांच्याकडे जबरदस्त क्रिकेटचा अनुभव आहे. संघ मालक या नात्याने मात्र आता जिम्मेदारी वाढली त्यांची. 28 धावा ऑन दी बोर्ड. प्रतीक तयार गोलंदाजी मार्गवर. ओ यावेळेला चेंडू पडल्यानंतर सुंदर बाउन्स झालाय आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावताना डॉट बॉल. पुढचा चेंडू मिस्टर प्रतीक रेटा मोर द विकेट. ओ यावेळेला मात्र व्हेरिएशन केले गेले. गती परिवर्तन आणि पूर्णतः चकवले गेले मुनीर यांना. ज्या पद्धतीने चेंडूचा वेग कमी केला, व्हेरिएशन खूप चांगलं बघायला मिळते. फिंगर खूप चांगले रोल केले होते प्रतीक यानं आणि आपली अचूकता या ठिकाणी दाखवताना सुंदर गोलंदाजी मिस्टर प्रतीक. पुढचा चेंडू याही वेळेला मात्र निर्धाव चेंडू इथे बघायला मिळतोय. डॉट बॉल. सर आपण बघितलं गुडलेंदवरती चेंडू ज्या वेळेला मात्र पडतो त्या वेळेला थोडासा बाउन्स झालाय. एक अनएक्सपेक्टेबल बाउन्स ज्याला म्हटलं जातं तो मात्र तिथे बघायला मिळतोय. आणि मुनीर यांना बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू इथे खेळावे लागतात. जखडून ठेवले गेले मुनीर यांना. दरम्यान पुढचा चेंडू इथे चौथा चेंडू डॉट बॉल. षटक इथे समाप्त झाले. चौथा आणि धावा आहे 28. Thank you. 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफळकावर आहेत. सुंदर गोलंदाजी मिस्टर सागर मंडल यांच्या माध्यमातून आणि तेवढीच अप्रतिम गोलंदाजी प्रतीक यांच्या माध्यमातून बघायला मिळते. न्यू मॅन दाखल झालाय. गोलंदाजी मार्गवर आपण बघतायत. अक्षय राठोड. गोलंदाजी मार्गवर दाखल होताना हा एक अप्रतिम असा गोलंदाज आहे. सामोरे जाईल तो परेश ज्याने आपली अप्रतिम बॅटिंग दाखवले. सातत्याने मात्र धावा वाढवण्याचं काम आहे. आमच्या स्कोररला मी प्रश्न विचारतोय की परेश किती धावांवरती खेळतोय. 8 चेंडू फेस केलेले, 14 धावा, त्याच्यामध्ये 3 चौकार आहेत. इथे परेश यावेळेला चेंडूला उडवतोय. चेंडू मात्र मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. तिथे मात्र दुसऱ्या धावेचा अटेम असेल. वेगाने जात आहेत परेश आणि इथे मात्र मुनीरला यावं लागेल बॅक टू पवेलियन. थँक्यू डीसी, थँक्यू. न्यूमॅन रंजन यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेग रिजनला. बरेच वेळानंतर आपण बघतोय या ठिकाणी मात्र धावसंख्या पुढे जाताना जाऊन पोहोचले.
30 न्यूमॅन रंजन न्यूमॅन समोर जाईल तो मिस्टर अक्षय राठोड सुंदर कामगिरी करताना हार्दिक 11 संघासाठी अतिशय वेगवान चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे आणि युवा खेळाडू आहे पूर्णतः ताकद आपलं डिसिप्लिन आपलं कौशल्य सातत्याने दाखवताना ओपनंट फलंदाजावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचं कार्य डेथ ओव्हर मध्ये बघायला मिळते मिस्टर अक्षय राठोड कडनं अतिशय सूर्य गोलंदाजी टप्प्यावरती नियंत्रण ते मात्र परेश सारखा एक दिग्गज फलंदाज त्याच्या समोर आहे चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतात परेश आणि ते वळवलंय फक्त दिशा देण्याचं काम केलंय परेशच्या बॅट मध्ये येतो एक अप्रतिम असा चौकार डीजे थँक्यू दरम्यान चेंडू क्रमांक 5 घेऊन दाखल होतील 35 ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात सुंदर बहरामध्ये बॅटिंग करतात परेश आपल्या नावाला साजेशी अशी बॅटिंग दरम्यान पुढचा चेंडू अवे फ्रॉम बॉडी सुंदर टायमिंग आहे बॅकवर्ड पॉइंटला चेंडू वेगानं मात्र खेळला गेलाय दुसऱ्या धावेचा टीम इथे बघायला मिळतोय सुवर थ्रो येईल तद्वर 2 धावा परिपूर्ण 37 ऑन दी बोर्ड अप्रतिम मैदानाच्या चौफेर मात्र परेश आज खऱ्या अर्थाने बरसलाय सुंदर ट्रेडमार्क बघायला मिळतात प्रीती 11 कुडण संघाचे एकमात्र असा फलंदाज आहे ज्याने मात्र वन मॅन आर्मीचा रोल इथे अदा केला आहे नाव आहे मिस्टर परेश चांगली कामगिरी करताना पुढचा चेंडू ते मात्र पुन्हा शॉन साइडला चेंडूला लॉंग ऑनला एक्झिक्यूट केलाय दर्शन तिथे चेंडूवरती येईल तद्वर 38 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात षटक क्रमांक 5 इथे संपलाय ऐकूया डीजेला आणि येऊया पुन्हा लाईव्ह ऍक्शन मध्ये रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वरख तरतय रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वरख तरतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनान काय करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनान काय करतय देशी नेऊ 38 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या चला हार्दिक 11 त्वरित फील्ड अरेंज करून घ्या आपण 38 ऑन दी बोर्ड अंतिम षटक आणि गोलंदाजी मार्गवर विचार मंथन केला जातो की कुठल्या गोलंदाजाला इथे प्राचारण करायचं आहे न्यूमॅन आपण बघूया गोलंदाजी मार्गवर दाखल झालेले आहेत आदित्य अतिशय सुरेख येलो जर्सी आपल्याला बघायला मिळते आणि प्रामुख्याने येलो जर्सी म्हटल्यानंतर ऑस्ट्रेलिया एक मातब्बर संघ प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येत असतो आदित्य तुमच्या समोर पिंक कलरची जर्सी न्यू3 मुंबई कबड्डी म्हटल्यानंतर मात्र जयपूर पिंक सिटी मात्र आपल्याला आठवते फ्लड लाईन ऑन करायच्या लाईट्स दरम्यान विनंती केली जाते की लाईट्स ऑन करावे लागतील परेश दरम्यान आदित्य पहिला चेंडू घेऊन आणि इथे चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय आणि प्रामुख्याने ह्या हिनने गुडलँडवरती जेव्हा जेव्हा बॉल पडलाय त्या वेळेला मात्र फलंदाजाला त्याने डॉमिनेट केले आपण वारंवार बघतोय की ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे थोडंसं आउटसाइड द ऑफ सम पिचिंग आणि त्यानंतर उसळी घेणारा चेंडू बघायला मिळतोय इथे परेश चेंडूला उडवतोय मिड विकेटला धावसंख्या 1 ने आकार घेते दुसऱ्या धावेचा टीम बघायला मिळते आणि तत्पूर्वी मात्र परेश 39 धावा असताना तंबूच्या आश्रयाला परतलाय
थँक्यू टीजे थँक्यू. दरम्यान पुढचा चेंडू याही वेळेला मात्र मिस टाइम शॉट आणि इथे सुद्धा गडी बाद बघायला मिळतोय. न्यूमॅन आपण न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतायत. रंजन बॅक टू पवेलियन कडे येताना सुमित न्यूमॅन आपण बघताय. 10व्या स्कोर कार्ड वरती 39 आणि 4 चेंडूंचा खेळ संपलाय. दरम्यान पुढचा चेंडू 3 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू सुमित न्यूमॅन. या वेळेला मात्र पॉपिन क्रीचा यूज करण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणी लेट कट खेळण्याचा प्रयत्न, परंतु आदित्य सुंदर गोलंदाजी करताना डॉट बॉल हाताळला गेलाय. सुंदर गोलंदाजी आदित्य यांच्याकडनं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे पुनश्च चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. 39 धावा झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये परेश यांची एक सुंदर कामगिरी राहिली. पुढचा चेंडू आणि इथे मात्र डॉट बॉल. 40 धावांचं टार्गेट समोर असेल. चला या टॉस साठी नेक्स्ट मॅच डीके वॉरियर्स विपक्ष शिवक्रांती. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय आपण टॉस साठी यायचे. राहुल धनवत सरांना मी विनंती करतोय आपण टॉस करून घ्या. शिवक्रांती विपक्ष डीके वॉरियर्स. नेक्स्ट मॅच बिग बॅटल. चला बोथ टीम कॅप्टन कम फॉर द टॉस.
हॅलो चला दोन कॅप्टन आपण या. नाणेफेकीचा गोल संदीपजी अंबात सरांच्या माध्यमातून केला जाईल. DK वॉरियर्स आणि शिवक्रांती दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित द्यायचं आहे. या ठिकाणी विरुल आपण पाहू शकाल. DK वॉरियर्स आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये 3ही सामने जिंकलाय आणि प्लेअर ऑफ द मॅच विरुल आपण पाहत आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल श्रीकांती संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गुड सर. नाणेफेकीचा गोल संदीपजी अंबात सरांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. प्रथमतः चॉईस दिली जाते आणि DK वॉरियर्स या ठिकाणी चॉईस जिंकते. टेलिस कॉल आणि या ठिकाणी हेड आलाय. विनोदजी गुंड सर नाणेफेकीचा गोल जिंकलेत. सर नाणेफेकीचा गोल जिंकलाय. हा तुमचा आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे. काय निर्णय असेल? बॅट फर्स्ट. आणि त्याच्या मागची रणनीती काय आखली गेली प्रथम फलंदाजी करताना? आता 4ची मॅच 4 वाजताची मॅच आम्ही प्रथम बॅटिंग करताना हरलोय. दरम्यान 40 परंतु आता दिवे चालू झालेले आहेत. वातावरणामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. पुन्हा एकदा आम्ही आमचं नशीब अजून बघतोय. पहिली बॅटिंग करताना बघूया आमचं नशीब फळफळतं का ते. नक्कीच. आणि प्रथम फलंदाजी करताना आयडियल स्कोर काय असेल आणि त्याकरता तुमचे 2 ट्रम्प कार्ड फलंदाज कोण असतील? एक 60-66 च्या आसपास म्हणजे 70 गाठण्याचा प्रयत्न असेल. आणि यासाठी आमचे हार्ड हिटर दोन्ही फलंदाज ज्यांच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे आणि ते म्हणजे संदीप धोडी साहेब आहेत. त्यानंतर अमोल करबट आहे आमचा फर्स्ट आयकॉन आहे. या दोन्ही फलंदाजांवर आमची मदार असेल. ओके. आणि अंतिम प्रश्न तुम्हाला सर विचारेन. जे यंगस्टर क्रिकेटपटू आहेत जे मात्र 1 ते 2 सामने हारल्यानंतर निराश होतात, अशा यंगस्टर करता तुम्ही काही संदेश द्याल या स्पर्धेच्या माध्यमातून? असं एका वाक्यात तर नाही सांगता येणार, परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये खचून जायचं नसतं. पुढचा प्रयत्न असतो. पुढचा प्रयत्न करत राहायचं असतं. मॅच मध्ये राहायचं असतं. निराश होऊन हताश होऊन क्रिकेट नाही खेळता येत. तुम्ही खंबीरपणे खेळा आणि आधीच घाबरू नका. अरे बापरे हा बॉलर आहे, आता मी आता याला कसा खेळणार, असं काही नसतं. तोच बॉलर आपण जेव्हा समोर त्याला दिसतो तेव्हा आपल्याला फुलटॉस टाकू शकतो तो. त्याच्यामुळे खंबीरपणे खेळा. मानसिक बळ ही सर्वात मोठी शक्ती आहे क्रिकेटमध्ये मित्रांनो. म्हणून कधी क्रिकेट खेळताना खचू नका. त्यानंतर थोडंसं डोक्यामध्ये घमंड साचू देऊ नका. जमिनीवर राहा. धन्यवाद. थँक्यू सर जेवण झाल्याबद्दल. दुसऱ्या साईडने विरू, नाणेफेकीचा गोल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता या मॅच मध्ये? क्षेत्ररक्षण करण्याचा. मनासारखं झालं या ठिकाणी. क्षेत्ररक्षण आलंय. समोरच्या संघाला आपण पाहत आहेत किती रोखण्याचा प्रयत्न असेल. असं काही टार्गेट नाही मिळत, पण कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि एकंदरीत काय म्हणशील? 3 सामने तुम्ही खेळलात, 3ही सामने जिंकलात, 3ही सामन्यामध्ये तू प्लेअर ऑफ द मॅच ठरला. एकंदरीत कसं वाटतंय खेळताना? या स्पर्धेविषयी काय म्हणशील? स्पर्धा तर खूप चांगली आहे. मला खेळायला पण खूप मजा येते. धन्यवाद वीरू. धन्यवाद संदीप जांबात सर. तर टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे. शिवक्रांती वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. थँक्यू. ओव्हर टू यू अजित पाटील सर. सबळी आपण मॅच कडे. दर्शन न्यूमॅन दाखल झालाय. प्रतीक मात्र बॅक टू पवेलियन कडे. त्यांना धावा स्कोर कार्ड वरती इथे 8. 40 टार्गेट समोर सेट केलंय. प्रतीक मात्र मॅचला लवकर संपवण्याच्या इराद्यामध्ये आणि ते मात्र गडी बाद झालाय. न्यूमॅन छोटा पॅकेट बडा धमाका. मिस्टर दर्शन स्ट्राईकला येतोय. तर एका बाजूने नितीन गोलंदाजी मार्कवर प्रीती 11 कुडण संघाचा सलामीर गोलंदाज आपण बघतोय. फ्रंटलाईन गोलंदाज. पुढचा चेंडू खेळण्यासाठी दर्शन या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय शॉट थर्डमॅनला. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 9 वर पोहोचले. अतिशय दर्जेदार नियोजन आपण बघतायत. पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या स्मरणामध्ये राहणार असं
एक अप्रतिम असं नियोजन डे नाईट मॅचचा थरार आपण अनुभवतोय आणि प्रथमच आपल्याला संपूर्ण पालघर तालुक्यातील ही लीग डे नाईटच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने एन्जॉय करतोय, साजरी करतोय आणि या टुर्नामेंटचा आनंद घेतोय. सर्व कोर कमिटीला जेवढं धन्यवाद द्यावा तेवढं कमी आहे, कारण फ्लड लाईट्स मध्ये जो मॅचेसचा थरार आहे, लीगचा जो थरार आहे, आणखीन पुढे जातो, आणखीन आकर्षण वाढत असतं आणि सातत्यपूर्ण या स्पर्धेचं जे नियोजन आहे ते प्रामुख्याने आकर्षण वाढवण्याचं काम करते. तुषार मोरे याच्या माध्यमातून आपण बघताय ज्या फ्लड लाईट्स इथे ओपन केलेले सुंदर लाईट्स आहेत आणि खरं प्रामुख्याने चेंडू हा खूप चांगल्या पद्धतीने दिसतोय, त्याबद्दल त्यांचंही कौतुक करावं लागेल. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले. 31 धावा बनवायच्या, येणारे चेंडू आहे ते 30. या स्पर्धेला भरभरून खऱ्या अर्थाने तमाम क्रीडा प्रेमींचा साथ मिळते. आमचे जाणकार क्रीडा रसिक वर्ग खूप एन्जॉय करतायत शेवटच्या मॅच पर्यंत आणि खेळणारे खेळाडू सुद्धा खऱ्या अर्थाने मिळालेला जो प्लॅटफॉर्म आहे त्याला चार चांद लावताना आपल्या संघाचं नाव, आपल्या गावाचं नाव सातत्याने पुढे घेऊन जात आहेत. आणि तो थरार आहे चेंडू आणि फळी मधला जे द्वंद्व आहे ते द्वंद्व बघण्यासाठी मात्र युट्यूबच्या माध्यमातून आमचे व्ह्यूअर्स आमच्यासोबत जोडले जात आहेत, त्यांचे आम्ही खऱ्या अर्थाने शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय आणि वळतोय या षटकाकडे. तिथे मग दर्शन सामोर जाईल आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो गोलंदाज. बॅकफुटला जाऊन चेंडूला ऑन साइडला एक्झिक्यूट केला गेला. किशोर तिथे मात्र आहे. डबल डिजिट 10 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर रंजन. 10 धावा झाल्यात. अक्षय राठोडला आपण बघतोय ज्यांनी प्रभावित केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सातत्य हे अक्षयने दाखवलंय, गोलंदाजी असेल फलंदाजी असेल. ची अप्रतिम गोलंदाजी त्यांची बहरले ती सुंदर आहे. पुढचा चेंडू इथे मात्र पुढचा फटका मिड विकेटला क्लिअर करताना आपण बघू शकाल. सरळ चेंडूला पाठवून दिले. स्टँड अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू. 16 धावा धावफलकावर अक्षयच्या बॅट मधनं मिड विकेटला क्लिअर करणारा पुलचा फटका हा आनंद देतोय. प्रामुख्याने हार्दिक 11 संघाला. सुंदर शॉट सिलेक्शन आहे अक्षय राठोड यांचं. रंजन यांच्या विपक्ष बॅटिंग करताना. पुढचा चेंडू या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने जातोय डीप गली रिजन मधनं. येतोय पुनश्च दर्जेदार चौकार. धावसंख्या 20 वर जाऊन स्थिरावले. 40 धावांचं आव्हान आहे. इथे मात्र चे टार्गेट आहे ते टार्गेट 20 वर पोहोचलं गेले. अक्षय राठोड कमालीची बॅटिंग आहे. सुंदर शॉट सिलेक्शन आहे आणि प्रामुख्याने कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं आहे. मिस्टर रंजनच्या विपक्ष आपण बघू शकाल. पुढचा चेंडू इथे मात्र स्विच हिट. इज नो चान्स एनी फिल्डर. वन्स बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. थँक्यू. हार्दिक 11 संघाचा धीराज गाजवताना मिस्टर अक्षय राठोड. सुंदर बॅटिंग. 24 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. लवकर मॅच संपवण्याचा इरादा असेल अक्षय यांचा आणि त्याच पद्धतीने अग्रेसिव्ह आक्रमकता या ठिकाणी दाखवताना ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. इथे मात्र ऑन साइडला चेंडू लॉंग स्टॉप मध्ये वेगाने इथे पुन्हा ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. वाईट. एकंदरीत 5 धावा. धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड. कम ऑन डीजे. सुंदर बॅटिंग. 29 धावा धावफलकावर अक्षय राठोड. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. इथे सुद्धा टायमिंग बेमिसाल. चेंडू मिड विकेट मधनं सरळ जातोय. चौकार.
धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचवलंय. अधिराज्य गाजवलंय या फलंदाजानं. मिड विकेट असेल, डीप गली असेल, प्रामुख्याने डाऊन द ग्राउंड असेल किंवा लॉंग स्टॉप रिझन असेल, सातत्य सातत्य आणि सातत्य हे ते बघायला मिळतंय. सुंदर शॉट सिलेक्शन. अक्षय पूर्ण बहरामध्ये बॅटिंग करतोय. 33 धावा झाल्यात. आता विजयाचा सुगंध हार्दिक 11 संघाच्या दिशेने कूच करताना अवघ्या 7 धावांची गरज आहे. टोटल येणारे चेंडू आपल्याला बघायला मिळतील 25. पुढचा चेंडू. इथे सुद्धा पुढचा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल बघायला मिळतोय. षटक संपले दुसरं. धावा आहेत इथे स्कोर कार्ड वरती 33 रन्स ऑन दी बोर्ड. दरम्यान शरद सुतार सरांचं शुभागमन झालंय. त्यांचे आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करते आमच्या VIP डायसवर. 33 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. 7 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघायला मिळतोय मिस्टर बघूया. स्वप्नील दाखल झालंय गोलंदाजी मार्गवर. 7 धावांची गरज. एका बाजूने दर्शन आहे. दर्शन मात्र कुठल्या शॉटचं दर्शन दाखवेल हे बघण्यासाठी उत्सुक असेल यावेळेला हार्दिक 11चं पूर्ण टार टीम ख्यामा. 24 चेंडू 7 धावांची गरज आहे. दर्शन स्विच आणि चेंडूला खेळतोय सरळ थर्डमॅन मधनं सीमा पार चौकार. थँक्यू. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा. धावफलकावर विजयाच्या समीप पोहोचताना आपण संघ बघतोय हार्दिक 11. त्याच्या मागे अक्षय राठोड यांची सुंदर बॅटिंग. शपलून खेळण्याचा प्रयत्न मात्र डॉट बॉल आलाय. स्वप्नील चेंडूला रोल करतोय, फिंगर रोल करतोय, थोडासा फिरवतोय आणि चौकारानंतर मात्र लेंथ लाईन शोधण्याचं काम करतोय. डॉट बॉल आलाय. स्वप्नील कडे सुद्धा भरपूर अनुभव आहे आणि इथे मात्र दाखवताना आपला अनुभव. डॉट बॉल. पुढचा चेंडू राईटा मोड द विकेट. इथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. नितीन मात्र सुंदर वर्क करताना इथे विकेट. दर्शनला यावं लागेल बॅक टू पविलियन. थँक्यू. दरम्यान न्यूमॅन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅट्समन नेम आशिष. तर ज्या संघाची बॅटिंग असेल त्याच्या संघनायकांना मी विनंती करतोय आपला 12वा इथे बसवा प्लीज. दोन्ही संघाचा 12वा इथे राहणं गरजेचं आहे आणि प्रामुख्याने हे रूल्स तुम्ही फॉलो करा. आशिष आला न्यूमॅन. इथे उडवलंय चेंडूला आणि मॅच सुद्धा आपल्या दिशेने फिरवलंय. हडलक प्रीती 11 कुडण संघ आणि अभिनंदन असेल हार्दिक 11. या ठिकाणी आपण वळूया मॅन ऑफ द मॅच कडे. आणि मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू ज्याने सातत्य ठेवलंय आणि खऱ्या अर्थाने प्रीती 11 कुडण संघाच्या बॅटिंग लाईनला एक मोठं